चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नवोदय स्कॉलरशिप तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित शिकत आहोत, की ज्यामध्ये आज समोरील घटक बघा. तर आपण दोनही भाषांमध्ये शिकणार आहोत, इंग्लिश प्लस मराठी. बघा, पण मल्टिप्लिकेशन द फास्ट वे टू ॲडिशन म्हणजेच गुणाकार हा बेरजेचा जलद मार्ग होय. व्हॉट इज मल्टिप्लिकेशन? गुणाकार म्हणजे काय? तर थोडक्यात आपण आधीच बघितलं, गुणाकार म्हणजे बेरजेचा जलद मार्ग. मल्टिप्लिकेशन इज रिपीटेड ॲडिशन. थोडक्यात गुणाकार म्हणजे एकाच संख्येची वारंवार बेरीज करणे, यालाच गुणाकार असे म्हणतात. एक्झाम्पल काय सांगता येते बघा, 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4. थोडक्यात काय, 4 हा 4 1 2 3 4 4ची काय तर 4 वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार. बघा, हा 4 कोणता डिजिट 4 आणि किती तर 4 टाइम. बघा, 1 2 3 4 4 टाइम. एक बघा, 5 प्लस 5 प्लस 5. हा 5 डिजिट 5 नंबर किती वेळा घेतला तर 1 2 3 म्हणजे इंटू 3. 5 इंटू 3. थोडक्यात काय तर मल्टिप्लिकेशन मीन्स रिपीटेड ॲडिशन. कुठल्याही संख्येची काय करायचे गुणाकार म्हणजे एकाच संख्येची वारंवार केलेली बेरीज म्हणजे गुणाकार होय. बघा, एक्झाम्पल उदाहरण एक आपण या ठिकाणी बघितलं. बघा, या ठिकाणी काय 3 इंटू 4 3 गुणिले 4 म्हणजेच 3 हे किती वेळा घेऊन बेरीज करायची तर 4 वेळा. बघा, 1 2 3 4 म्हणजे 3 3 6 3 9 3 12. किंवा आपण 4 ला 3 वेळा घेऊन बेरीज करू शकतो. 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजेच 12. थोडक्यात काय गुणाकार म्हणजेच एकाच संख्येची वारंवार बेरीज. मल्टिप्लिकेशन इज रिपीटेड ॲडिशन. बघा, काय सांगतात, 4 ग्रुप्स ऑफ 3 इज इक्वल टू 12. म्हणजे 3 चे 4 ग्रुप ह्यांची जर बेरीज केली तर उत्तर 12 येते. बघा, टर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन, गुणाकारातील संज्ञा. काही संज्ञा आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया. थोडक्यात सांगता येते बघा आपल्याला, 5 इंटू 3 इज इक्वल टू 15. 5 गुणिला 3 बरोबर 15. थोडक्यात आता या ठिकाणी 5 ला काय म्हटलं तर गुण्य, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात मल्टिप्लिकंट. इंटू म्हणजे गुणिला, समोर सांगता येते बघा आपल्याला गुणक. इज इक्वल टू गुणाकार. थोडक्यात काय, मल्टिप्लिकंट म्हणजेच गुण्य, मल्टिप्लिकंट म्हणजेच गुण्य 5 इंटू गुणिला मल्टिप्लायर गुणक 3 इज इक्वल टू प्रोडक्ट गुणाकार. थोडक्यात काय तर ज्या संख्येला गुणतोय त्याला आपल्याला गुण्य म्हणायचं. गुण्य म्हणजेच इंग्लिश मध्ये मल्टिप्लिकंट. तर ज्या संख्येने गुणतोय त्याला गुणक म्हणायचे, म्हणजे थोडक्यात मल्टिप्लायर. इज इक्वल टू प्रोडक्ट म्हणजे सांगता येते बघा आपल्याला गुणाकार. बघा, आता गुणाकार मल्टिप्लिकेशन टेबल 2 to 10 म्हणजे
पाढे 2 ते 10 ह्यांचा वापर करून आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग बघा, पाढे हा गुणाकाराचा पाया आहे. जर आपल्याला गुणाकार शिकावायचा असेल तर गुणाकाराचा पाया म्हणजेच पाढे होय. रेडी? बघा, म्हणजे पॅटर्न. आता पाढ्यांचा पाढे अथवा टेबल, आपले 2 ते 10 टेबल जरी पाठ असतील तरी आपल्याला गुणाकार हा घटक शिकता येतो किंवा सोडवता येतो. म्हणजे थोडक्यात बघा, 9 गुणिला 1 म्हणजे 9 एके 9, 9 वन जा 9, 9 इंटू 2 म्हणजे 9 टू जा 18, 9 इंटू 3, 9 थ्री जा 27. अशा प्रकारे थोडक्यात काय तर 9 ही अंकांची बेरीज. 9 हा एक वेळा घेऊन बेरीज केली तर उत्तर 9 येते. 9 दोन वेळा घेऊन बेरीज केली तर उत्तर 18 येते. 9 तीन वेळा घेऊन बेरीज केली तर उत्तर 27 येते. बघा, एकदा समजून घ्या. 9 म्हणजे एकच वेळा, इथं 9 दोन वेळा म्हणजे 9 अधिक 9 बरोबर सांगता येते 18. त्यानंतर 9 तीन वेळा, 9 अधिक 9 अधिक 9 म्हणजे 27. आता आपण काही गुणाकाराचे गुणधर्म शिकूया. क्रमनिरपेक्षता. गुणाकाराचा एक नंबरचा गुणधर्म आहे बघा, क्रमनिरपेक्षता. थोडक्यात काय, कम्युटेटिव्ह. आता या ठिकाणी 3 इंटू 5, मग 5 चा टेबल 3 पर्यंत म्हणा. 5 वन जा 5, 5 टू जा 10, 5 थ्री जा 15. उत्तर येते बघा 15. म्हणजे 3 गुणिला 5, 5 त्रिक 15, किंवा आपण 5 गुणिला 3 म्हणजे 3 चा टेबल 5 पर्यंत म्हणा. 3 5 जा 15, किंवा 3 5 15, किंवा 3 चा 5 चा टेबल 3 पर्यंत म्हणा. 5 त्रिक 15. थोडक्यात काय, अंकांचा संख्यांचा क्रम बदलला. 3 ला 5 ने गुणण्याऐवजी 5 ला 3 ने गुणले तरी पण उत्तर तेच येते. म्हणजे गुणाकाराचा गुणधर्म काय म्हणता येते, कम्युटेटिव्ह. क्रमनिरपेक्षता, संख्यांचा क्रम बदलला तरी पण उत्तर तेच येते. त्यानंतर आता असोसिएट, सहचारिता. नेक्स्ट गुणधर्म काय सांगता येते बघा, सहचारिता. म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी आपण दोन संख्यांचा गुणाकार करतोय बघा, 3 आणि 5 चा, किंवा 5 आणि 3 चा. नेक्स्ट मध्ये 2 3 4 ह्यांचा गुणाकार करतोय. म्हणजेच काय बघा, 2 गुणिला 3 गुणिला 4. तर यामध्ये सुरुवातीला फक्त 2 गुणिला 3 करतोय बघा. 2 गुणिला 3 म्हणजे 3 दुने 6, मग समोर गुणिला 4, मग 4 सके 24. उत्तर काय आलं बघा, 24. म्हणजे सुरुवातीला आपण 2 गुणिला 3 ह्यांचा गुणाकार केला तो आला 6, आणि मग 6 गुणिला 4 तो गुणाकार येते बघा 24. तर या ठिकाणी सहचारिता गुणधर्म काय म्हणते तर 2 गुणिला 3 गुणिला 4 ह्यामध्ये कंस केला, म्हणजे आधी ह्यांचा गुणाकार करूया. मग 2 जसेचे तसे, मग गुणिला 3 गुणिला 4 म्हणजे 4 त्रिके 12, आणि मग 2 गुणिला 12 काय केलं, सुरुवातीला 3 गुणिला 4 उत्तर मिळाले बघा 12, आणि मग 2 गुणिला 12 तर 12 दुने 24, तरी सुद्धा उत्तर तेच आले. म्हणजे हा येते बघा सहचारितेचा गुणधर्म. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे वितरणता. थोडक्यात काय तर बघा, हे जे 7 आहे, मग 4 अधिक 2 6. थोडक्यात काय तर 3 गुणिला 4 अधिक 2 म्हणजे हे होते बघा या ठिकाणी 6. मग 6 ला कसं लिहिलं तर 4 अधिक 2 यांच्या बेरजेच्या रूपात, म्हणजे त्याला डिस्ट्रीब्यूट केलं. 4 ला कसं 6 ला डिस्ट्रीब्यूट केलं 4 अधिक 2. कदाचित एखादा म्हणेल बघा 5 अधिक 1 तरी पण चालते, किंवा एखादा म्हणेल 3 अधिक 3 तरी पण चालते. म्हणजे डिस्ट्रीब्यूट करतोय आपण त्यांना, आणि मग मल्टिप्लिकेशन करतोय. काय करतोय बघा,
थोडक्यात हे 4 अधिक 2 म्हणजे 6 आहेत बघा, बरोबर आहे. बघ 3 गुणिला 4 अधिक बघा हा पहिला कंस ब्रॅकेट, त्यानंतर 3 गुणिला 2 म्हणजे थोडक्यात काय करतोय आपण 3 ने एकदा 4 ला इंटू करतोय आणि एकदा 2 ला इंटू करतोय. बघा एकदा केलं 3 इंटू 4 आणि मग हे मधलं ऍडिशन चिन्ह आणि मग 3 इंटू 2 मग करा 3 इंटू 4 म्हणजे 4 3 ला 12 मधलं ऍडिशन चिन्ह ऍड प्लस 3 इंटू 2 म्हणजे 2 3 ला 6 मग 12 प्लस 6 उत्तर येते बघा 18. ह्याला म्हणतोय आपण तर वितरणता म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह हा गुणधर्म. बघा ह्यातील प्रत्येक गुणधर्माचा आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपला वापर होणार आहे. प्रत्येक गुणधर्म वेगवेगळा जर लक्षात असेल तर समोर समजायला एकदम सोपं जाते. नेक्स्ट सांगता येईल बघा एकक गुणधर्म. थोडक्यात 7 इंटू 1 म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या आता म्हणजे कुठल्याही संख्येला जर आपण 1 ने गुणत असू तर उत्तर तीच संख्या येते. म्हणजे थोडक्यात काय एक्झाम्पल नेक्स्ट सांगूया आपण 8 इंटू 1 म्हणजे 8 ला 1 ने इंटू करतोय गुणतोय उत्तर 8च येणार. किंवा 227 इंटू 1 उत्तर 27च येणार. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो तर कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने गुणत असू तर ज्या संख्येला गुणत आहोत उत्तर तीच संख्या येणार. म्हणजे आणखी एक एक्झाम्पल घ्या बघा 94 गुणिला 1 94 इंटू 1 उत्तर येणार बघा 94. थोडक्यात आपण कुठल्याही संख्येला जर 1 ने इंटू करतोय गुणतोय तर उत्तर तीच संख्या येणार. हा गुणधर्म आहे. नेक्स्ट घेऊया बघा झिरो प्रॉपर्टी शून्याचा गुणधर्म म्हणजे कोणत्याही संख्येला जर आपण शून्याने गुणत असू तर उत्तर 0 येते. बघा आपण या ठिकाणी म्हटलं होतं ना गुणाकार म्हणजेच बेरजेचे पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा संख्या घेऊन बेरीज करणे. मग या ठिकाणी 7 वन टाइम म्हणजे 7 बेरजेचा गुणधर्म आपण बघितलं होतं ना. या ठिकाणी 7 झिरो टाइम म्हणजे यायचंच नाही उत्तर 0. आणखी एक्झाम्पल बघा 8 इंटू 0 8 झिरो टाइम म्हणजे 0 8 घेतच नाही येत ना बेरीज करायला. बघा 92 इंटू 0 मीन्स 0. थोडक्यात कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने शून्याने गुणत असू तर उत्तर 0च येते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. बघा आता शिकूयात बघा आपण 2 डिजिट इंटू 1 डिजिट म्हणजे 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. मग बघा ज्यावेळी आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणत असू तर थोडक्यात आपल्याला काय करायचं तर 2 अंकी संख्या ही एक्सपांडेड फॉर्मच्या रूपात लिहायची म्हणजे विस्तारित रूप पद्धतीचा वापर करून लिहावयाची. त्याचं एक एक्झाम्पल सांगता येईल बघा आपल्याला. बघा 23 इंटू 4 23 गुणिला 4 म्हणजे 2 अंकी संख्येला 2 डिजिट नंबरला 1 डिजिट नंबर 1 अंकी संख्येने गुणतोय. तर यावेळी आपल्याला काय करायचं 23 ला एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे 23 तर एक्सपांडेड फॉर्म दशकाच्या रूपात वेगळं करायचं. म्हणजे या ठिकाणी एकक आहे बघा 3 युनिट प्लेसवर मग त्याची किंमत 3 प्लेस व्हॅल्यू 2 ची प्लेस व्हॅल्यू येते बघा 20. याला आपण लिहिलं एक्सपांडेड फॉर्मच्या रूपात म्हणजे विस्तारित रूपात 23 ला विस्तारित रूप झाला बघा 20 अधिक 3 आणि मग याला ब्रॅकेट करूया कंस करूया आणि मग याला इंटू करूया 4 ने. मग सुरुवातीला 20 ला इंटू करूया 4 ने. सुरुवातीला घेऊयात बघा 3 इंटू 4 म्हणजे युनिट प्लेसला. नेक्स्ट 10 प्लेसला 10th प्लेस दशक स्थानच्या संख्येला म्हणजे 20 इंटू 4. मग करून घेऊया बघा
3 इंटू 4, 4चा टेबल 3 पर्यंत म्हणा. 4 3 जा 12, 4 3 ग 12. त्यानंतर 20 इंटू 4 म्हणजे 20 गुणिला 4. मग 4 0 0. कुठल्याही संख्येला जर कुठल्याही संख्येला शून्याने अथवा शून्याला कुठल्याही संख्येने गुणत असू तर उत्तर 0 येते. म्हणजे 4 0 0 आणि 4 दुने 8. मग आता स्टेप 1 काय केलं फक्त आपण तर 2 डिजिट नंबरला एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूपात लिहिलं. विस्तारित रूपात म्हणजेच प्लेस व्हॅल्यूच्या रूपात. मग 3 ची प्लेस व्हॅल्यू 3, 2 ची प्लेस व्हॅल्यू 20 आणि मग ह्याला विस्तारित रूपात लिहिल्यानंतर त्याला 4 ने इंटू गुणून घेतलं आणि मग याला बघा गुणाकार आपल्याला स्टेप 2 बघा ही झाली विस्तारित रूपात स्टेप 1 म्हणजेच पद्धत पायरी 1. मग स्टेप 2 काय केलं आपण तर त्याला इंटू करून घेतलं. बघा इंटू करून घेतलं पायरी दुसरी आणि मग आता पायरी नंबर 3 तर आलेला जो गुणाकार आहे 12 अधिक 80 म्हणजे 12 प्लस 18 त्याचं ऍडिशन करून घ्या. मग काय सांगता येते बघा 2 प्लस 0 सांगता येते 2, 1 प्लस 8 सांगता येते 9 म्हणजे आपलं उत्तर आहे बघा 12. बघा हे या ठिकाणी सांगितलेलंच आहे. फक्त 3 ला काय केलं आपण पायरी नंबर 1 एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिलं. नेक्स्ट मध्ये काय केलं तर या 20 ला सुरुवातीला 20 ला इंटू केलं बघा 3 ने. मग सॉरी 4 ने 20 इंटू 4 20 गुणिला 4 प्लस मग 3 इंटू 4 नेक्स्ट मध्ये 3 ला इंटू केलं 3 इंटू 4 आणि मग 20 इंटू 4 20 गुणिला 4 उत्तर येते 80 आणि प्लस 3 इंटू 4 4 3 ग 12 याची बेरीज केली ते येते बघा 92. नेक्स्ट बघा 2 डिजिट इंटू 2 डिजिट 2 अंकी गुणिला 2 अंकी म्हणजे 2 अंकी संख्यांचा गुणाकार. याचं एक एक्झाम्पल सांगता येते आपल्याला. बघा बघा 23 गुणिला 14 या ठिकाणी जर म्हटलं तर आपण आधीच्या पद्धतीचा वापर करू एक्सपांडेड फॉर्मचा. बघा मग आपल्याला सुरुवातीला 23 ला एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहा. 23 ला जर आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिलं बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या हा जो 23 इंटू 14 होतं तर या ठिकाणी आपल्या माहितीसाठी तर हे पुढेच लिहूयात आपण. हे 14 नसून 23 इंटू 4. मग सुरुवातीला 23 ला एक्सपांडेड फॉर्म मध्ये घेतलं काय सांगता येते बघा 20 प्लस 3. 3 ची प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत 3 आणि 2 ची 2 ची प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत 20 आणि मग याला इंटू करायचं 4 ने. बघा मग सुरुवातीला काय बघा मग आता या ठिकाणी काय करतोय आपण सुरुवातीला 3 इंटू 4 आणि नेक्स्ट 20 इंटू 4 आणि मग त्याचं ऍडिशन बेरीज करायची. मग 3 इंटू 4 नेक्स्ट मध्ये 20 इंटू 4 मग काय करता येते 3 इंटू 4 4 3 ला 12 4 3 का 12 20 इंटू 4 म्हणजे 4 0 0 आणि 4 2 जा 8 याची फक्त बेरीज करूया. मग ऍडिशन बघा काय सांगता येतं मग 18 इंटू 12 मग 0 2 0 प्लस 2 2 8 प्लस 1 9 उत्तर येते बघा 90. नेक्स्ट हेच एक्झाम्पल घेऊयात आपण समजून. नेक्स्ट मध्ये आता हेच घेऊयात 23 इंटू 14. मग आता या ठिकाणी काय करायचं सुरुवातीला आपल्याला
2 अंकी गुणिला 2 अंकी म्हणजे ही पण 2 अंकी संख्या, ही पण 2 अंकी संख्या. फक्त काय करायचं तर 14 ला एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूपात लिहा, स्थानिक किमतीच्या रूपात, प्लेस व्हॅल्यूच्या रूपात. बघा 14 म्हणजे सांगता येते बघा एक दशक स्थानी आहे म्हणजे 1 ची किंमत 10 अधिक 4 एकक स्थानी आहेत म्हणजे 4 ची किंमत 1. मग पायरी नंबर 1 काय करूया 23 ला इंटू करूया 4 ने म्हणजे 23 इंटू 4 मग 4 3 ला इकडे घेऊया बघा 23 इंटू 4 मग सुरुवातीला 4 3 ला 12 12 से 2 कॅरी 1 मग 4 2 चा 8 8 प्लस 1 9 काय सांगता येते 92 म्हणजे 23 इंटू 4 92. नेक्स्ट मध्ये 23 इंटू 12 बघा 23 इंटू 4 सॉरी 10 मग काय सुरुवातीला 10 3 ला 30 30 से 0 कॅरी 3 10 2 ला 20 आणि हे प्लस 3 23 म्हणजे 230 काय येते बघा 23 इंटू 10 23 इंटू 10 230. मग आता याची फक्त ऍडिशन करायची. स्टेप नंबर 3 काय सांगता येते तर 23 प्लस 92. फक्त आपण ज्यावेळी ऍडिशन करतोय बेरीज करतोय तर बेरीज करताना काय करायचं तर युनिट प्लेस वन्स प्लेस बरोबर एकाखाली एक घ्यायचे. मग 0 प्लस 2 2 9 प्लस 3 प्लस 9 12 मग 12 चे 2 कॅरी 1 मग 2 प्लस 1 सांगता येते बघा 3 322. आन्सर इज 322. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन बाय 10 100 1000 10,000 etc. थोडक्यात काय तर आपण ज्यावेळी कुठल्याही संख्येला 10 100 1000 10,000 अशा संख्यांनी जर गुणत असू तर प्रत्यक्ष गुणाकार न करता फक्त गुणक संख्येतील एक वर जेवढे शून्य आहेत 0 आहेत तेवढे ते दिलेल्या संख्येवरती ठेवावे. याचे एक्झाम्पल नंबर 1 घेऊयात आपण. बघा काय सांगता येतं म्हणजे जितके शून्य 1 वर असतील तेवढे शून्य फक्त दिलेल्या संख्येत ठेवावे, प्रत्यक्ष गुणाकार करण्याची गरज नाही. याचं एक एक्झाम्पल सांगता येते बघा 35 गुणिला 10 इज इक्वल टू 35 इंटू 10 म्हणजे आपण या 1 वर शून्य आहे अशा संख्यांनी जर गुणत असू तर प्रत्यक्ष गुणाकार न करता ह्या 35 ला 10 ने प्रत्यक्ष न गुणता फक्त इथं एक शून्य आहे तर इथं ठेवून देऊया म्हणजे 350 350. किंवा बघा नेक्स्ट एक्झाम्पल 35 इंटू 100 मग ह्या ठिकाणी 35 ला 100 ने प्रत्यक्ष न गुणता यातील 2 शून्य 0 ठेवून द्या 3500. किंवा 35 गुणिला 1000 35 इंटू 1000 मग या 35 ला प्रत्यक्ष न गुणता या गुणक संख्येतील एक वर मल्टिप्लाय वर किती 0 आहे 3 0 आहे. गुणक संख्येवर जे असणारे 0 आहे ते फक्त इथे ठेवून द्या म्हणजे 35,000. नेक्स्ट घेऊयात आपण वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरण. एक्झाम्पल नंबर 1 वन बॉक्स हॅज 24 चॉकलेट्स हाऊ मेनी इन 15 बॉक्सेस. एका खोक्यात जर 24 चॉकलेट असतील तर अशा 15 खोक्यात किती चॉकलेट असतील. थोडक्यात एका खोक्यात 24 म्हणजे 24 चा ग्रुप इंटू 15 तर अशा 15 ग्रुप मध्ये
किती चॉकलेट असतील, म्हणजे 24 इंटू 15. बघ सुरुवातीला 24 ला 15 ने गुणूया, 15 ने गुणूया. मग 15चा टेबल पाडा 4 पर्यंत म्हणा. 15 चुक 60, 15 4 जा 16, 7 सी 0, कॅरी 6. आता 15 2 जा 30, 15 दुनी 30 अधिक 6 करा, 30 अधिक 6 सांगता येतात 36, म्हणजे 360. जर एका खोक्यात 24 चॉकलेट असतील तर अशा 15 खोक्यांमध्ये 360 चॉकलेट असतील. नेक्स्ट एक्झाम्पल, a car runs 45 km in 1 liter. How much in 22 liters? म्हणजे ती कार जर 1 लिटर पेट्रोलमध्ये 45 किलोमीटर चालते तर ती 22 लिटर पेट्रोलमध्ये किती किलोमीटर चालेल? तर या ठिकाणी बघा 1 लिटर मध्ये 45 म्हणजे एक ग्रुप आहे तो 45 चा, तर आपल्याला करायचं 45 गुणिला 22. बघ थोडक्यात 45 गुणिला 22 किंवा 22 गुणिला 45 थोडक्यात. बघा मग 45 ने आपण गुणूया, 45 ने गुणूया. 45 दुनी 90, 90 चे 0, हातचे आले 9, परत 45 दुनी 90 अधिक हातचे 9, 99, म्हणजे 990, 990 km ती चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल, आता 3 डिजिट मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 अंकी संख्यांचा गुणाकार आपण या ठिकाणी शिकूया. मग 124 इंटू 236 म्हणजे आपण 124 ला 236 ने गुणत आहोत, तर या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्मचा वापर करावा याचा. मग थोडक्यात एक्सपांडेड फॉर्म मध्ये जर म्हटलं तर करूयात आपण 236 ला 236 एक्सपांडेड फॉर्म मध्ये कसे लिहिता येणार बघा, तर 2 ची किंमत आहे बघा 200 इंटू 3 ची किंमत आहे 30, सॉरी प्लस 2 ची किंमत 200 म्हणजे 200 अधिक प्लस 3 ची किंमत 30 प्लस 6 आणि मग काय करूया, त्या 124 ला सुरुवातीला इंटू करूया फक्त 6 ने, त्यानंतर 124 ला इंटू करूया 30 ने म्हणजे 30 ने, त्यानंतर 124 ला इंटू करूया 200 ने आणि हे सर्व इंटू केल्यानंतर त्याची फक्त ऍडिशन करावयाची. मग सुरुवातीला बघा 6 चुक 24, 4 हातचे आले 2, बघा मग इथं 2 घेऊया. मग 6 दुने 12, हातचे 2 13 14, 14 4 आणि हातचे आले 1, मग 6 1 6 आणि हातचा 1 7. आता इंटू करूया 30 ने. बघा 30 ने इंटू करावयाचे म्हणजे शॉर्ट पद्धत लक्षात घ्या, फक्त 0 लिहून घ्या आणि आता फक्त 3 ने इंटू करा. कशाने? बघा हे 2 नाही तसे समजा, सॉरी 0 नाही असे समजा, फक्त 3 ने इंटू करा. मग हा 0 उत्तरात लिहून घेतला, मग 3 ने इंटू करा. बघा 124 ला 3 ने इंटू करतोय, मग 3 चुक 12, 2 हातचे आले 1, मग 3 दुनी 6, हातचा 1 7, त्यानंतर 3 1 3. आता 124 ला 200 ने इंटू करतोय, मग 200 ने इंटू करताना हे 0 इथं लिहून घ्या, 2 टाइम 0. मग आता फक्त इंटू करूया 2 ने. मग 2 4 जा 8, बेचूक 8, 2 2 जा 4 म्हणजे बेदुनी 4, 2 1 जा 2. मग आता फक्त याची ऍडिशन बेरीज करा, पण बेरीज करताना जो युनिट प्लेस आहे तो बरोबर एका खाली घ्या. मग काय केलं बघा 744 युनिट प्लेस बघा 3720, मग असे लिहा
3720 एकक स्थान युनिट प्लेस एकाखाली एक, नंतर 24800 युनिट प्लेस बरोबर एकाखाली एक घेतली आणि याची करूया ऍडिशन म्हणजेच बेरीज. बघा 4 + 0 + 0 4, 4 + 2 + 0 6, 7 + 7 + 1 7 7 14, 8 22, शी 2 हातचे आले 2, मग 2 + 3 2 + 3 5 + 4 9 आणि 2 2 म्हणजे आन्सर येते बघा 29,264 29,264. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट घेतलेले आहेत फक्त गुणाकाराच्या. तर यानंतर ऍडव्हान्स कन्सेप्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.